आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. नवीन दुचाकी खरेदी केल्याच्या आनंदात वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे 7 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात उघडकीस आली आहे. बाधितांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित मिठाईचे दुकान पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. मिळालेल्या माहितीनुसार वडगाव शेरी परिसरातील एका रहिवाशाने नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर जवळील गुरु नानक स्वीट या दुकानातून पेढे खरेदी करून नातेवाईकांनी परिचितांना वाटले. हे पेढे खाल्ल्यानंतर 7 जणांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच एफडी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. तुकाराम मुंडे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. एफडीएच्या पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित मिठाईच्या दुकानावर छापा टाकून पेढ्यांचे नमुने तपासासाठी जप्त करण्यात आले. पेढ्यांमध्ये कोणतीही रासायनिक भेसळ होती का, तसेच ते नेमके कधी तयार करण्यात आले होते याचा तपास सुरू असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान एफडीएचे सहायुक्त दिगंबर भोगावडे यांनी सांगितले की तपास अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच चंदननगर पोलिसांनी प्राथमिक माहिती संकलित केली असून नमुन्यांच्या अहवालात त्रुटी आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.